अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर या भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी घोषित करण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीची शक्यता विचारात घेता या तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी देण्यात येणार। सदर वस्तुस्थितीचा विचार केला असता हा निर्णय आता घेण्यात आला आहे। शिल्पा नरवडे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत जोडली जाते। शिल्पा, रायगड जिल्ह्यातील जवळजवळ सर्व शाळांना अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। पावसाचा इशारा देण्यात आलाय, काय अपडेट? ऋषी, आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच रायगड जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू होता आणि त्याच अनुषंगाने हवामान खात्याने जो अंदाज वर्तविलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील जे 7 तालुके आहेत त्यामध्ये शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या ज्या आहेत त्या उद्या बंद राहणार आहेत। रायगडचे जिल्हाधिकारी जे आहेत डॉक्टर किशन जावळे यांनी याबाबतचं परिपत्रक देखील जारी केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। हवामान खात्याने रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता आणि आज दिवसभर ही संततधार सुरू होती, त्यामुळे जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। रायगड जिल्ह्यामधली आंबा नदीने इशारा पातळी देखील ओलांडलेली पाहायला मिळाली। तसेच इतर ज्या रायगड जिल्ह्यामधल्या नद्या आहेत त्यामध्ये देखील पाणी पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने अलिबाग असेल, पनवेल, उरण, श्रीवर्धन असेल किंवा तळा, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता आणि उद्याही असेल। त्याच अनुषंगाने आता ह्या ज्या शाळा आहेत रायगड जिल्ह्यामधील त्या उद्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये अंगणवाडी देखील आहे, महाविद्यालय देखील आहे आणि सर्वच शाळा आहेत। विशेष म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना मात्र कामावर यावं लागणार आहे। तसे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आहेत। त्यामुळे उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नक्कीच, या सगळ्या अपडेट बद्दल धन्यवाद शिल्पा।